तर आज आपण सेकंड मेथड स्टार्ट करणार. न्यूमरिकल टेक्निक मधली सेकंड मेथड. ठीक आहे. आणि ती आहे रेगुला फाल्सी मेथड. रेगुला फाल्सी मेथड. और त्यालाच काही जण फाल्स पोझिशन मेथड सुद्धा म्हणतात. चल, लास्ट लेक्चरला आपण बायसेक्शन मेथड बघितली होती. त्याच्यामध्ये जी काय प्रोसेस आहे किंवा जी काय प्रोसिजर आहे ती सुद्धा या फॉल्स पोझिशन किंवा रेग्युलर फाल्सी मेथड मध्ये सेम आहे. फक्त तिथं काय केलं होतं रे, बायसेक्शन फॉर्म्युला यूज केला होता. इथं काय करायचंय, रेग्युलर फाल्सी किंवा फाल्स पोझिशन मेथडचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि फॉर्म्युला सिंपल आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवा, सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. फक्त कंडिशन, एफ ऑफ बी ला ए न मल्टिप्लाय करायचं, एफ ऑफ ए ला बी न मल्टिप्लाय करायचं, डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. आणखी एकदा रिपीट. सी जे काय रेग्युलर फाल्सी मेथड आहे, रेग्युलर फाल्सी मेथडचा फॉर्म्युला काय, ए इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. आता काही स्टुडंट्सना ना कन्फ्युजन होत असते की सर नेमकं हे काय आहे, म्हणजे कसं लक्षात ठेवायचं. तर सिम्पली सांगतो, हे लक्षात कसं ठेवायचं. तुमची जर इच्छा असेल काय, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए घ्यायची, तर ते आधी डिनॉमिनेटर मध्ये लिहायचं. जी काय इच्छा, सर आमची इच्छा एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए नाही, कधी कधी न लक्षात राहता जर चुकून आमच्याकडून एफ ऑफ ए मायनस एफ ऑफ बी झालं तर चालतंय. एफ ऑफ ए मायनस एफ ऑफ बी लिहिलं तरी चालतंय. सर मग एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए च्या ठिकाणी एफ ऑफ ए मायनस एफ ऑफ बी कसं काय चालतंय, लक्ष द्या. फॉर्म्युलामध्ये मायनर चेंजेस आहेत. जर एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए आधी डिनॉमिनेटर मध्ये लिहिलं तर डिनॉमिनेटर ऍज इट इज लिहायचा, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. ठीक आहे. आणि काय करायचं, इथं एफ ऑफ बी आहे तर त्याला ए न मल्टिप्लाय करायचं, आणि एफ ऑफ ए त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, बी न. ठीक आहे. जर सर आम्ही एफ ऑफ ए मायनस एफ ऑफ बी लिहिलं चालते का, यस, एफ ऑफ ए मायनस एफ ऑफ बी लिहिलं चालते. मग काय करायचं, न्यूमरेटर मध्ये सुद्धा काय करायचं रे, एफ ऑफ ए मायनस एफ ऑफ बीच लिहायचं. जे डिनॉमिनेटर मध्ये ते न्यूमरेटर मध्ये लिहायचं. पण न्यूमरेटर मध्ये एक एक्स्ट्रा गोष्ट लिहायची, म्हणजे काय रे, एफ ऑफ ए तर त्याला बी न मल्टिप्लाय करायचं, आणि एफ ऑफ बी एल त्याला कशाला मल्टिप्लाय करायचं, ए न. हे दोन्ही फॉर्म्युले चालतात, बट मोर अॅक्युरेट. हा दोन्ही फॉर्म्युले सेमच आहेत, बट शक्यतो हे यूज करतो आपण. ठीक आहे. बाकीची जी बायसेक्शन मेथड साठी जी प्रोसिजर आहे ती नियर अबाउट सेम आहे. फक्त इथं बायसेक्शन मेथडच्या वेळेस फॉर्म्युला काय वापरला होता, सी इज इक्वल टू ए प्लस बी बाय 2. इथं सी इज इक्वल टू काय करावं लागेल, ए टाइम्स एफ ऑफ बी मायनस बी टाइम्स एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. व्हॉट इज मीनिंग ऑफ एफ ऑफ बी, व्हॉट इज मीनिंग ऑफ एफ ऑफ ए, इज अ फंक्शन ऑफ ए अँड फंक्शन ऑफ बी, जे की आपण न्यूमेरिकल मध्ये चेक करू. ओके, चालतंय. मग मी काय करणार ते सांगतो, इकडे लग जरा. मी काय करणार आहे, शक्यतो जर इच्छा असेल तर आपण जो पहिला प्रॉब्लेम सोडवला होता ना बायसेक्शन मेथडचा, तोच घेऊ आपण. कोणता, एक्स क्यूब मायनस एक्स मायनस 4 वाला. मग याच्यामध्ये थर्ड इटरेशन मध्ये उत्तर किती आलं, 0.375 आले. बरोबर आहे. कितव्या इटरेशन आले, थर्ड इटरेशनला. तर हाच प्रॉब्लेम आपण काय करू, रेग्युलर फॉल्स मेथडने सोडू. म्हणल्या फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ एक्स, फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ एक्स
तोच प्रॉब्लेम घेतोय मी. फाइंड दी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ एक्स. इक्वेशन काय होतं रे? एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0 बाय युजिंग रेगुलर Falsy method up to 3 iteration. हा इकडं लक्ष द्या रे, हा प्रॉब्लेम ना थोडासा लेंदी आहे बट ॲक्युरसी मोर आहे. ॲक्युरसी कशी आहे? मोर. मग काय प्रोसिजर तर तुमच्या लक्षात आली असेल. प्रोसिजर काय करायचं रे? जे काय फंक्शन आहे त्या फंक्शनच्या लेफ्ट साइडला काय असायला पाहिजे? सगळे कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल, आणि दुसऱ्या साइडला काय असायला पाहिजे? 0. आणि इथं प्रॉब्लेम मध्ये देत असताना त्यांनी काय केलंय? एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 1 इज इक्वल टू 0 म्हणजे ऑलरेडी तसंच करून दिलेलं आहे. नसेल तर आपण काय केलं असतं? सगळे कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल लेफ्ट साइडला केले असते, राईट साइडला 0 ठेवलं असतं. ठीक आहे, इथपर्यंत कोण काय अडचण आहे का? नाही. मग इथे चेक करा. इथं काय करायचंय? हे जे काय फंक्शन आहे त्याला नाव द्यायचं. इट इज अ फंक्शन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 1. इथपर्यंत कुणाला काय अडचण आहे का? मग काय करायचं रे? एक एक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. एफ ऑफ 0 आधी कॅल्क्युलेट करा. काय रे? 0 स्क्वेअर मायनस 3 इंटू 0 प्लस 1 इज इक्वल टू 1. आणि एफ ऑफ 1 इज इक्वल टू 1 चा स्क्वेअर मायनस 3 इंटू 1 प्लस 1 इज इक्वल टू काय रे? मायनस 1. नशीब आपलं इथं चांगलं की लगेच काय झालं रे? साइन चेंज झाला. असं प्रत्येक वेळेस होईल असं काही कंपल्शन आहे का? नाही. मग इथे वाक्य लिहायचं. काय लिहायचं? ऍज साइन चेंज occurs between कुठं रे? occurs between f of 0 and f of 1. Therefore root lies between कुठं रे? a is equal to 0 and b is equal to a is equal to 0 ब्रॅकेट मधली व्हॅल्यू आणि b is equal to 1. हा by using ऑनलाइन वाले कसं व्हायले? by using c is equal to काय रे? a times f of b minus b times f of a divided by f of b minus f of a. इथे लग जरा कॅल्क्युलेशन थोडस काय रे लेंदी आहे. मी तर व्हॅल्यू पुटअप करतोय. ए ची व्हॅल्यू किती आहे रे? ए ची व्हॅल्यू किती आहे? 0 इंटू एफ ऑफ बी ची व्हॅल्यू लिहायची गरज आहे का? एफ ऑफ बी म्हणजे एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू. एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आहे रे? तरी पण लिहितो मी -1 मायनस बी ची व्हॅल्यू किती आहे रे? 1. एफ ऑफ ए किती आहे? एक लक्षात ठेवा, बी ची व्हॅल्यू 1 आहे आणि एफ ऑफ ए म्हणजे ह्याला म्हणायचं एफ ऑफ ए, ह्याला म्हणायचं एफ ऑफ बी. एफ ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे रे? हा इथं काय रे? एफ ऑफ बी किती आहे? -1 मायनस ऑफ 1. कॅल्क्युलेशन करून सांगा किती आहे? 0.5.
कळलं? मग आता नीट लग जा. हे झालं फर्स्ट इटरेशन. मग चित्र काढता आलं पाहिजे तुम्हाला, फिगर ड्रॉ करता आली पाहिजे. फिगर मध्ये काय रे, हे जे काय टर्म आहेत ते नीट लग जा रे. हा, ए किती आहे 0, बी किती आहे 1, एफ ऑफ 0 किती आहे रे, हा 1, एफ ऑफ 1 किती आहे -1. हा, इथं कॅल्क्युलेट करायचं राहिले आपलं ते म्हणजे एफ ऑफ 0.5. हा, 0.5 चा स्क्वेअर -3 इंटू 0.5 प्लस 1 किती आलं रे? किती आलं? -0.25. -0.25. चलो, आता मला थोडीशी मदत पाहिजे. साइन चेंज कुठल्या दोघात झाले रे? As sign change occurs, between किती रे, f of 0 and f of 0.5. Therefore, root lies between a is equal to 0 and b is equal to 0.5. By using regular Falsi method. फॉर्म्युला काय रे, c is equal to a into f of b minus b into f of a divided by f of b minus f of a. a ची व्हॅल्यू किती आहे रे, अगेन 0, 0 into f of b किती आहे, f of b मायनस 0.25 मायनस b किती आहे 0.5, f of a किती आहे 1 divided by minus 0.25 minus 1. Calculation please. Calculation please. Calculation 0.4. मग काय करायचं, f of 0.4 कॅल्क्युलेट करायचं. काय 0.4 चा स्क्वेअर मायनस 3 इंटू 0.4 प्लस 1. कॅल्क्युलेशन प्लीज. मग आता काय करायचं, अजून एकदा फिगर ड्रॉ करायची. फिगर कशी काढायची कळालं, ए ची व्हॅल्यू किती आहे रे, 0, बी ची व्हॅल्यू किती आहे 0.5, एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू किती आली रे -1, नाही सॉरी काय झालं, नाही रे, एफ ऑफ 0.5 ची व्हॅल्यू किती आहे -0.25. आणि इथं जे सी आलाय ते 0. किती आहे रे 4. एफ ऑफ 0.4 किती आलंय तर -0.04. आता साइन चेंज कशात आहे रे,
as sign change occurs between f of 0 and f of 0.4. Therefore, root lies between a is equal to 0 and b is equal to 0.4. दिसायले का रे? दिसायले का? by using regular Falsy method. फॉर्म्युला तर माहिती आहे, C is equal to A times f of B minus B times f of A divided by f of B minus f of A. आपलं नशीब लई चांगलं बरं का या ठिकाणी, कारण A ची व्हॅल्यू किती आहे रे? 0 आहे बे. इथंच कन्फ्युजन करा तुम्ही. A ची व्हॅल्यू किती आहे? 0. f of B ची व्हॅल्यू 0 आहे. f of B ची व्हॅल्यू किती आहे रे? मायनस 0.25. मायनस B ची व्हॅल्यू किती आहे? 0.4. हे कळालं का 0.4 कसं आलं ते? आणि अरे मग चुकले की हे 0.25 नाही ना, मग इथं सॉरी बी ची व्हॅल्यू किती आहे? ए ची व्हॅल्यू किती आहे रे? 0. एफ ऑफ बी म्हणजे कोण रे? एफ ऑफ 0.4 किती आहे रे? मायनस 0.04. मायनस बी किती आहे आता? 0.4. आणि एफ ऑफ ए किती आहे? 1 डिवायडेड बाय मायनस 0.04 मायनस 1. चल कैलकुलेशन प्लीज. 0.3846. म्हणजे तुमचं या इक्वेशन मध्ये x ची नियर अबाउट व्हॅल्यू किती आहे रे? 0.3846. कळालं? कितीदा फॉर्म्युला वापरला रे आपण? 3दा. म्हणजे इटरेशन किती झाले? 3. बरं, कोणाकडे आणखीन काही प्रॉब्लेम आहेत का बुक्स मधले? बुक आहे का कोणाकडे? बरं, रेग्युलर फॉल्सी मेथड का आली? रेग्युलर फॉल्सी मेथड का आली का? It is similar to a bisection method, but formula is different. In case of bisection method, formula C is equal to A plus B divided by 2. A plus B by 2. And in case of regular Falsy method, C is equal to A times f of B minus B times f of A divided by f of B minus f of A. ओके, इथं सी चाच फॉर्म्युला थोडासा मोठा, बाकी तर प्रोसिजर सेमच आहे ना. चल कोणाकडे न्यूमेरिकल आहे का? मी येऊ म्हणानी. चलो, कोणी सांगणार आहे का क्वेश्चन? नेक्स्ट सेम क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x बाय युजिंग एन रेग्युलर फॉल्सी मेथड. क्वेश्चन नीट बघा. x³
माइनस नहीं प्लस एक्स माइनस 10 इज इक्वल टू 0. क्वेश्चन कळाला. चलो मग काय करायचं रे, ह्याला नाव द्यायचं एफ ऑफ एक्स. याला नाव काय द्यायचं, एफ ऑफ एक्स. हा, आणि एफ ऑफ एक्स नाव देण्याच्या अगोदर काय चेक करायचं रे, एफ ऑफ एक्स नाव देण्याच्या अगोदर काय चेक करायचं की इक्वल टू च्या एका साइडला सर्व क्वांटिटी आली पाहिजे, दुसऱ्या साइडला काय असायला पाहिजे, 0. आहे का इथं, आहे. म्हणून मी डायरेक्ट लिहिलं एक्स क्यूब प्लस एक्स मायनस 10. ठीक आहे. मग व्हॅल्यू एकेकाला सुरुवात करते. एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू सांगा. पहिली व्हॅल्यू कशी आहे रे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पहिली व्हॅल्यू पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह. मग केव्हापर्यंत चेक करायचं आता, पॉझिटिव्ह जी पर्यंत. मग 1 पुटअप करा, 1 चा स्क्वेअर प्लस 1 मायनस 11 करू का रे, 10 च्या ठिकाणी 11 करतो, शुभ आकडा येते. किती आलं रे मग, मायनस 9 आलं का? हा, एफ ऑफ 2 हा 2 चा क्यूब प्लस 2 मायनस 11 किती आलं रे, किती आलं, -1 कसं काय आलं, कळालं? कारण 2 चा क्यूब 8 येत असे, पोटे फॉर्म मध्ये 2 × 3 6 करतात. हा, 8 प्लस 2 10, 10 मायनस 11 -1. चलो मायनस ऑफ 1 आलं. 3 ची व्हॅल्यू 3 चा क्यूब प्लस 2 मायनस 11. हा सांगा, 3 चा क्यूब 27, 27 आणि 2 काय, हा फॉर्म बदलेले काय असत. हा, 3 चा क्यूब 27, 27 आणि 3 30, 30 मधून 11 गेले 19, प्लस की मायनस. हा, आता काही जण म्हणतील सर 10 च्या ठिकाणी तुम्ही 11 का घेतलं, तर त्याचं रिझन काय होतं ते सांगतो. इथं 10 मायनस 10 किती आलं असतं, 0. 0 ला निगेटिव्ह कन्सिडर करा का पॉझिटिव्ह कन्सिडर करा? मी जर म्हणलं असतं पॉझिटिव्ह कन्सिडर करा, तर तुम्ही काय म्हणलं असतं रे, मास्तर भैकले म्हणलं असतं. कळालं? हा माहिती लग जा रे. साइन चेंज occurs between हा, याला म्हणायचं एफ ऑफ ए, याला म्हणायचं एफ ऑफ बी. हा, कशात रे, एफ ऑफ 2 अँड एफ ऑफ 3. हा, therefore रूट लाइज बिटवीन, कुठं रे, a is equal to 2 and b is equal to 3. हा, by using regular Falsy method. C is equal to C is equal to क्या है, A into f of b minus b into f of a divided by f of b minus f of a. चलो a into f of b म्हणजे काय रे, 2 into f of b कौन है, f of b किती आहे 19,
माइनस बी किती आहे रे 2, अरे बी किती आहे 3 आहे ना, आता बी किती आहे 3 इंटू एफ ऑफ एच व्हॅल्यू किती आहे रे -1 डिवाइड बाय 19 माइनस ऑफ -1. कैलकुलेशन प्लीज. 2.05. एक काम करता का रे, लिहिलं का क्वेश्चन? जाऊ दे मग, हे 2.05 च्या आसपासच येणार आहे. हा चलो, एफ ऑफ 2.05 कॅल्क्युलेट करा. किती येतं रे? सांगा. -0. -0. शीतल, -0. पक्का? मग काय करायचं रे? फिगर ड्रॉ करायचं. रिपीट फिगर ड्रॉ करा. काय येईल? हा, ए किती इथं 2, एफ ऑफ 2 किती आहे -1, बी किती आहे 3, एफ ऑफ 3 किती आहे 19. हा, सी कुठं आला रे 2 च्या जवळ आहे. सी इज इक्वल टू 2.05. तर एफ ऑफ 2.05 मायनस 0.33. साइन चेंज कशात होईल रे? हा, साइन चेंज कशात व्हायलाय? साइन चेंज कशात होतोय? f of 2.05 f of 3. Therefore, root lies between a is equal to 2.05 and b is equal to 3. By using regular falsi method. फॉर्म्युला सांगा रे. a into f of b minus b into f of a divided by f of b minus f of a. हाँ, a किती आहे 2.05, f of b किती आहे 19 मायनस b किती आहे 3, f of a किती आहे -0.33 होल डिवाइड बाय 19 माइनस ऑफ -0.33. कैलकुलेशन प्लीज. 2.066. हाँ, f of 2.066 इज इक्वल टू 2.066 चा क्यूब प्लस 2.066 माइनस 11 की तरह. -0. चित्र ड्रॉ करा. चलो, ए किती आहे इथं
चलो ह्याच्या पुढचं सांगा. साइन चेंज कशात व्हायला रे? साइन चेंज कशात व्हायला? 2.066 and कशात? Therefore root lies between काय रे? A is equal to 2.066 and B is equal to 3 by using regula falsi method. C is equal to A into f of B minus B into f of A divided by f of B minus B into f of A. A किती आहे रे? 2.066. f of B किती आहे? 19 minus B किती आहे? 3. f of A किती आहे? minus 0.11. राइट आहे? डिवाइडेड बाय 19 मायनस ऑफ 0.1. चिन्ह वगैरे सगळे व्यवस्थित लिहा बरं का. चलो कॅल्क्युलेशन सांगायचंय. 2.07193 का? पुढे किती आहे? 19 नाही का? 2.07 म्हणजे 3 इटरेशन संपले. एक्स ची नियर अबाउट व्हॅल्यू किती आहे रे? 2.0713. चलो कळाले? प्रोसेस काय डिफरंट आहे का रे? प्रोसेस काय डिफरंट आहे का? नाही. सो प्लीज थोडस लक्ष देत राहा. आय थिंक सो अपेक्षा अशी की हा बीट कळाला असेल. ओके. आणखी एक प्रॉब्लेम घेऊ. हा बोल दीदी. ठीक आहे. कोणता घेऊ? वरचा का पहिला घेऊ का दुसरा घेऊ? तुमच्या मनावर. दोन्ही घेऊत. थोडस फास्ट घेऊत बरं. ठीक आहे. दोन्ही क्वेश्चन घेऊत. दोन्ही रेग्युलर फॉल्सीचे आहेत ना? एकच मिनिट. अपडेट व्हायला वेळ लागेल बहुत. तर तोपर्यंत मी तोंडी सांगू रे.
एकच मिनिट हा. एकच मिनिट हा. चलो रीड करता येईल का चेक करा. हा आधी करू त्याच्यानंतर दुसरा करू. रीड करता येतो का ते चेक करा. सॉल्व द इक्वेशन यूजिंग ए रेगुलर फॉल्सी मेथड. चलो एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय रे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स मायनस एक्स इंटू ई रेस टू एक्स. मग काय करायचं रे. प्रोसिजर सेम. आधी काय करायचं. एफ ऑफ 0 कॉस ऑफ 0 मायनस 0 इंटू ई रेस टू 0. कॉस 0 ची व्हॅल्यू किती येते रे. 1. कॉस 0 ची व्हॅल्यू 1 आणि 0 इंटू एनी व्हॅल्यू 0. म्हणजे काय आलं 1 आलं. पॉझिटिव्ह 1 आलं का चेक करा. मग काय करायचं. एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. कॉस ऑफ 1 मायनस 1 इंटू ई रेस टू 1 मायनस किती आलं ते सांगा मला. 1.7. हा मग इथं लिहायचं काय लिहायचं रे. हा ऍज साइन चेंज occurs between f of 0 and f of 1. f of a कोण आहे कळाला. f of b कोण आहे कळाला. therefore रूट लाइज बिटवीन कुठं रे. a is equal to 0 and b is equal to 1. हे कळालं का. by using
रेगुलर फाल्सी मेथड. हाँ सी चा फॉर्म्युला काय रे? C इज इक्वल टू A टाइम्स F ऑफ B माइनस B टाइम्स F ऑफ A डिवाइड बाय F ऑफ B माइनस F ऑफ A. व्हॅल्यूज प्लीज. A ची व्हॅल्यू किती आहे रे? 0 इंटू F ऑफ B ची व्हॅल्यू किती आहे? मायनस 1.71 मायनस B ची व्हॅल्यू किती आहे? 1 आणि F ऑफ A ची व्हॅल्यू किती आहे? तर अगेन 1 डिवाइडेड बाय minus 1.71 minus 1. Calculation please. ना हाँ किती 0.3690 बस 4 डिजिट सांगायचे. हा मग चेक करा. एफ ऑफ 0.3690 कॅल्क्युलेट करायचं. कसं करायचं कळालं? हा कॉस ऑफ 0.3690 मायनस 0.3690 इंटू ई चा पॉवर 0.3690. एक लक्षात ठेवा, तुमच्या कॅल्क्युलेटर हे सगळं आन्सर मध्ये जमा होते. कॉस ऑफ आन्सर मायनस आन्सर इंटू ई रेस टू आन्सर करायचं. 0.4 हा तुम्हाला ते जमलं पाहिजे बरं का, स्टोअर करून काढता. हा ए ची व्हॅल्यू किती आहे रे? 0. बी ची व्हॅल्यू किती आहे रे? 1. हे कळालं का ते सांगा. एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू किती आहे रे? 1 आणि एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आहे रे? मायनस 1.71. तर सी ची व्हॅल्यू किती आहे? हा 0.3690. तर एफ ऑफ हा 0.3690 इज इक्वल टू 0.4662. मला सांगा साइन चेंज कशात होईल? सी एन बी म्हणायचं नाही. हा मग इथं लिहितो मी. साइन चेंज ऑकर्स बिटवीन एफ ऑफ 0.3690 and f of 1. Therefore, root lies between A is equal to 0.3690 and B is equal to 1. By using regular falsi method, C is equal to A into f of B minus B into f of A divided by f of B minus f of A. A ची व्हॅल्यू किती आहे रे? 0.3690. एफ ऑफ बी ची व्हॅल्यू किती आहे? मायनस 1.71 मायनस बी ची व्हॅल्यू किती आहे? 1. एफ ऑफ ए ची व्हॅल्यू 0.4662. whole divided by minus 1.71 minus 0.4662. Calculation please. नीट व्हॅल्यू पुटअप करा रे. 0.50. मग इथं काय करायचं लगेच? एफ ऑफ 0.5041 इज इक्वल टू कॉस ऑफ 0.5041 मायनस
0.5041 into e चा पॉवर 0.5041. कॅल्क्युलेशन प्लीज. अरे व्हॅल्यू सांगा. हा अरे सांगा ना. अरे व्हॅल्यू सांगता का नाही. कॉस ऑफ 0. काय दिदे. 0.56 करेक्ट कर, चेक कर. अरे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करा रे, ते बघून नका लिहू. हे कळालं का. मग आता एक वाक्य सांगा. हा ऍज साइन चेंज occurs between f of हा पुढं हा ए ची व्हॅल्यू किती आहे रे. एफ ऑफ बी ची व्हॅल्यू किती आहे. -1.71. बी ची व्हॅल्यू किती आहे 1. आणि एफ ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे 0.1654. हा सांगा. 0.58 म्हणजे एक्स ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू किती रे. कळालं का. कळालं का रे. आणखीन एक करू. चलो कळालं का. हो सर. चलो लिहून झालं. चुकलं का. किती आलं. 0.5478 येईल का. हो सर. 0.5478
5478 जे आलं ते लिहा. असंही ते अप्रॉक्सिमेट मेथडच आहे, करेक्ट मेथड थोडी. ठीक आहे, चलो एक लास्ट प्रॉब्लेम तुम्ही ट्राय करायचं, मी सुरुवात करून देतो फक्त. बर ठीक आहे, होमवर्क बर तुम्ही करायचंय ते पक्का. मनकवडे हा बोल. बोला प्रतीक बाबू, काय म्हणताय? हो म्हणलास का? चलो ओके, थँक्यू. हा, या केस मध्ये फक्त लक्ष द्या, एफ ऑफ एक्स जे आहे ना ते तुम्हाला नीट बघता आलं पाहिजे. वाचता येईल? वाचता येईल का? हो सर. आता इथे एफ ऑफ एक्स काय सांगा बरं? तर एक्स इंटू लॉग ऑफ एक्स विथ बेस 10 मायनस 1.2 असेल, कारण इकडे 1.2 तिकडे जाऊन काय होते रे? आता इथे चेक करा, ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी. ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू दिलेली आहे, नाहीतरी तुम्हाला काय करावं लागेल, मग चेक करावं लागेल. दिली नसेल तर इथं त्यांनी ए ची आणि बी ची व्हॅल्यू बिटवीन 2 आणि 3 म्हणून दिलेलं आहे. मग माझं खोटं वाटलं, 2 आणि 3 मध्ये साईन चेंज होतं का चेक करायचं. तसं दिलंय त्यांनी, बट दिलं नसेल तर काय करायचं रे? एफ ऑफ 0 एफ ऑफ 1 कॅल्क्युलेट करायचं. बट डायरेक्टली आता काय करायचं आपण, तुम्हाला कळण्यासाठी मी काय करतो, एफ ऑफ 2 कॅल्क्युलेट करतो. 2 इंटू लॉग ऑफ 2 विथ बेस 10 मायनस 1.2. तुम्ही कुठला लॉग वापरायचा? एलएन वाला लॉग केव्हा वापरायचा? जेव्हा बेस एलएन म्हणून बटन आहे तुमचं, ते लॉग केव्हा वापरायचा? जेव्हा बेस ई असेल तेव्हा. आणि एलओजी केव्हा वापरायचा? जेव्हा बेस 10 असेल तेव्हा. मग इथं कोणता लॉग वापरणार? का डबा बाय डबा करून ते बेस 10 लिहिणार प्रत्येक वेळेस? तुमच्या मनावर. हा, किती आलं सांगा? 2 log 2 मायनस 1.2 किती आलं? अरे 2 log 2. एलओजी लॉग वापरा डायरेक्टली, बेस प्लेन लिहायची गरज नाही. मायनस 1.2 किती आलं? हा सांग की मग. मायनस आलेलं मायनस 0.59. आणि एफ ऑफ 3 सांगा. 3 log 3 मायनस 1.2. 4 डिजिट सांगा म्हणलं, तुम्ही 2 सांगितले. हा, आणि इथं बेस 10 लिहिताना लिहा, बट वापरताना तुम्ही फक्त एलओजी वापरा. एलओजी म्हणजेच बेस 10. सांगा. 0.23 चेक करा, साईन चेंज झालं का दोघात? दोघात साईन चेंज झालं का? हो. ह्याच्या पुढच्या स्टेप करता का तुम्ही? पक्का? मग हा तुमच्यासाठी काय? होमवर्क. चलो, कोणाला काय अडचण आहे का रे? कोणाला काही अडचण आहे का?
कधी कधी मेन्शन करतात, कधी कधी मेन्शन